जगाला एकेश्वरवादाची संकल्पना देणाऱ्या, निसर्ग आणि पर्यावरण यांना प्रथम प्राधान्य देणाऱ्या पारशी धर्मातील व्यक्तींच्या मृत्यूनंतरचे अंतिम संस्कार करण्यासाठी टावर ऑफ सायलेन्स म्हणजे मौत की मिनार याचा उपयोग केला जातो. आपल्या ऐतिहासिक अशा साताऱ्यात देखील असाच एक टावर ऑफ सायलेन्स अर्थात पारशी स्मशानभूमी आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आज सातारा शहरात आहे आणि साताऱ्यामध्ये आज आपण टावर ऑफ सायलेन्स हे एक ठिकाण आहे ते पाहण्यासाठी आलो आहे. ज्यावेळेस पारशी लोकांचा मृत्यू होतो त्यानंतर त्यांची अशी धारणा असते की मृत्यू झालेला देह आहे त्याचं देखील पुण्यकर्म व्हावं म्हणून ते आपल्या हिंदू धर्मासारखं दहन करत नाहीत किंवा मुस्लिम धर्मासारखं किंवा ख्रिश्चन धर्मासारखं ते दफन करत नाहीत. तर त्यांची एक वेगळी अनोखी पद्धत असते. ती काय असते ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आज आपण साताऱ्याच्या दक्षिण भागात असलेल्या टावर ऑफ सायलेन्स या ठिकाणी आलो आहे. ते स्थळ कसं आहे, यापूर्वी तुम्ही असा व्हिडिओ पाहिला नसेल तर आज काहीतरी आपण नवीन घेऊन आलेलो आहोत. तर चला तर पाहूयात टावर ऑफ सायलेन्स. टॉवर ऑफ सायलेन्स हे नेहमी लोकवस्तीपासून दूर अशा ठिकाणी बांधलेले आढळून येतात. साताऱ्यातील हे स्थळ थोडं उंचावर असणाऱ्या टेकडीवर आहे. हे जे ठिकाण आहे ते पारशी लोकांचं आहे आणि फार पूर्वी हे बांधण्यात आलेलं होतं. हे पारशी लोकांचं अंतिम संस्कार करण्याचं ठिकाण आहे. समोर आपल्याला अजिंक्यतारा किल्ला दिसतोय आणि या ठिकाणी कसं यायचं तर पुणे बेंगलोर हायवे जो आहे, आपण कोल्हापूरहून जर पुण्याला येत असू तर पहिलाच डाव्या बाजूचा टर्न जो आहे साताऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठीचा तो घ्यायचा. त्या ठिकाणी मराठा पॅलेस हॉटेल आहे आणि तिथून डाव्या बाजून वर आलो की लगेच आपल्याला एक पाण्याची मोठी टाकी लागते. आपण ती पाहू शकतो. ही पाण्याची मोठी टाकी आणि त्याच्या खालीच ते हॉटेल आहे आणि तिथून अशाच पद्धतीनं आपण पुढे येतो आहे आणि पुढे आल्यानंतर ही जी आहे ते आहे टावर ऑफ सायलेन्स. फार थोड्या लोकांना या धर्माविषयीची कल्पना असेल. पारसी लोक जे होते त्यांचा मूळ देश जो आहे तो पर्शिया, आता त्याला इराण म्हणतात. तर इराणमध्ये किंवा तत्कालीन पर्शियामध्ये धार्मिक छळवाद त्यांचा सुरू झाला. त्यानंतर त्यांनी पलायन सुरू केलं इराणमधून आणि सर्वप्रथम जर हा समाज कुठे आला असेल तर तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती आणि त्या ठिकाणाहून तो संपूर्ण भारतभर पसरला आणि भारतानंतर पुढं पूर्व आशियामध्ये तो गेलेला आहे. 1940च्या दरम्यान भारतामध्ये 1 लाखापेक्षा जास्त पारशी समाज होता. मात्र सध्याच्या जनगणनेनुसार 40,000पेक्षा देखील कमी पारशी समाज आपल्या भारतामध्ये आहे. आणि आता मला खरं तर माहीत नाही की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये किती पारशी समाज उरला आहे. मात्र पारशी समाजाची एक आग्यारी, ज्या ठिकाणी आपण जसं हिंदू लोक मंदिरामध्ये प्रार्थना करतात, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात आणि मुस्लिम लोक मशिदीत जातात, त्याच पद्धतीनं पारशी समाज हा त्यांचं प्रार्थनाघर जे आहे ते आग्यारी म्हणतात. तर आग्यारीमध्ये प्रार्थना करतो. तर असा हा पारशी समाज अस्तित्व धोक्यात येण्याची जी जात आहे तर तसा तो धर्म आहे. तर त्या धर्माचं हे अंतिम संस्कार करण्याचं केंद्र आहे. टावर ऑफ सायलेन्स आहे त्याची रचना आपण आत गेल्यानंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी याच्याविषयी जरा माहिती सांगतो. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जे चित्र दिसते त्या चित्राप्रमाणे याची रचना असते. अंतर्गत भागामध्ये एक विहीर असते, बाहेरच्या बाजूला गोलाकार भिंत असते आणि भिंतीच्या बाहेर देखील 4 ठिकाणी होल असतात आणि आत जाण्यासाठीचं प्रवेशद्वार असतं. तर याची रचना आहे ती पर्यावरणपूरक असते. पारशी समाज आपली जी पृथ्वी आहे किंवा निसर्ग आहे त्याला मानणारा आहे. पृथ्वी, आप, जल, तेज, वायू या पंचमहाभूतांना मानणारा आहे. स्वतःचा देह हा या निसर्गामध्ये मिलन व्हावा किंवा सम्मिलित व्हावा असं त्यांचं धोरण असते आणि त्यासाठी ते अशा पद्धतीची रचना करतात जेणेकरून त्यांचा जो देह आहे तो या ठिकाणी ठेवला जातो. जे पक्षी आहेत, गिधाड असेल किंवा इतर पक्षी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील तर ते त्या
शरीराला खातात आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे जे हाडं शिल्लक राहतात ती 2-3 महिन्यानंतर या ठिकाणाहून गोळा करून त्याचे अंतिम संस्कार करण्यात येतात. तर असं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं हे स्थळ आहे, त्याला टावर ऑफ सायलेन्स म्हणतात. चला तर आपण आता प्रवेश करूयात. अत्यंत पवित्र असणारं हे स्थळ आहे. आपल्या स्वतःच्या देहाचा एक देखील कण वाया जाऊ नये, निसर्गासाठी या पर्यावरणामध्येच सम्मिलित व्हावा असं हा मानणारा समाज यांचे हे जे स्थळ आहे ते मृत्यूचं अंतिम सत्य जे आहे ते सर्वांना माहीत आहे. मृत्यू हा अंतिम आहे. तर मृत्यूच्या नंतर या ठिकाणी त्या शवाला किंवा देहाला ठेवलं जातं आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती पुढे पार पाडली जाते. ही मध्ये जे दिसते ते विहीर आहे. याची रचना अशी असते, सुरुवातीला पहिला जो भाग असतो परत दुसरा भाग असतो आणि परत तिसरा भाग असतो. पहिल्या भागामध्ये जे पुरुष असतात ते पुरुष मंडळी त्यांना ठेवलं जातं, त्यांचा देह ठेवला जातो. 2 नंबरला स्त्रियांचा देह ठेवला जातो आणि 3 नंबरला हा म्हणजे मुलं असतात, छोट्या मुलांचा देह ठेवला जातो. आणि या ठिकाणी पक्षी जे आहेत ते पक्षी येतात आणि त्यांना खाऊन टाकतात. त्याचबरोबर काही प्राणी येतात, त्याचबरोबर सूक्ष्मजीव जे आहेत ते, त्याचबरोबर सूर्याला देखील त्यांच्या धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तर सूर्याच्या उष्णतेने देखील त्या शवाची अंतिम प्रक्रिया पार पाडण्यास सुलभ होतं असं त्यांचं मत असते. आता झाडं वाढलेली आहेत, परंतु जुन्या काळाची आठवण करून देणारं हे ठिकाण आहे. या ठिकाणी आता झाडं वाढलेली आहेत. तुम्ही पाहू शकता खाचा, अशा दगडांना खाचा केलेल्या आहेत जेणेकरून रक्त मांस जे असेल राहिलेलं ते त्या विहिरीमध्ये पडावं. आणि या विहिरीला देखील असेच 4 भाग केलेले आहेत तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं. बाहेरच्या बाजूला इथून जाणारा जे काही मलबा असेल किंवा अंतिम जे काही कण राहिलेले शिल्लक असतील ते त्यामध्ये जातात. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंतिम संस्कार करण्यात येत नाहीत किंवा देह ठेवण्यात येत नाही. खूप वर्षांपूर्वी बंद करण्यात आली प्रथा आणि त्यामुळे या ठिकाणी गवत वाढलेलं आहे किंवा झाडं वाढलेली आहेत. अत्यंत महत्त्वाचं, तुम्ही यापूर्वी कदाचित पाहिलं नसेल आणि यापूर्वी कधी याच्याविषयी माहिती देखील ऐकली नसेल असं हे ठिकाण आहे. या भूमीला नमन करूयात आणि आपण बाहेर जाऊयात. तर चला आपण आता एक फेरी मारूयात. बघा अशा पद्धतीची या मुख्य टावरच्या बाहेर अशा प्रकारचे खंदक असतात आणि विहीर बांधून घेतलेली असते. भारतात असे एकूण 115 टॉवर आहेत. महाराष्ट्रातील मुंबई येथील मलबार हिल येथे 54 एकर जंगलात टावर ऑफ सायलेन्स असून भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या टावर्सपैकी तो एक आहे. भारताबाहेर पाकिस्तानातील कराची आणि येमेन देशातील येदन या ठिकाणीही असेच टॉवर ऑफ सायलेन्स आहेत. नुकतेच निधन झालेले भारतातील टाटा उद्योग समूहाचे प्रमुख असलेले रतन टाटा हे देखील पारशी धर्मातीलच. त्यांचे अंतिम संस्कार मात्र दहन पद्धतीने केले गेले. टावर ऑफ सायलेन्सचा वापर त्यांच्या अंतिम संस्कारांसाठी केला गेला नाही. आता पारशी समाजातील जे तरुण मुलं आहेत त्यांना ही पद्धत नकोशी वाटते, कारण मृत्यूनंतर ज्यावेळेस पक्ष्याच्या खाण्यामुळं त्या
देहाचे विटंबना होती किंवा विभिन्न विछिन्न असं देह त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळं ही पद्धत लोकांना नको वाटते. तर त्याऐवजी लोक दहन पद्धतीला प्राधान्य देत आहेत. मात्र ही जी जुनी परंपरा आहे, तो जुना पारशी समाज आहे, तो चालू तसाच ठेवू इच्छितो. तर हे द्वंद्व आहे. भविष्यात त्याचे काय नक्की कोणत्या स्वरूपात अंतिम संस्कार करायचे तर तो समाज ठरवेलच. आपण साताऱ्यामधील हा टावर ऑफ सायलेन्स आहे तो पाहिलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळं आपला हा व्हिडिओ पुढे अनेक जणांना पाहता येईल. तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि वेगळा असा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.